माणिकचा आनंद बघून मला तुला रडतानाच बघायचंय. तुझ्यामुळे मी खूप रडलोय सखू. आता मी तुला रडवणार. तुला तुझी जागा दाखवण्यासाठीच मी हे लग्न केलंय. कळलं? सावकार इतका वेळ सखूच्या खोलीत काय करत असतील? त्यांचे काय बोलणे सुरू असेल? मी आज जाऊ का? काय ग, माझ्यावर पाळत ठेवतेस का? नाही, उगीच काहीतरी सांगूच नकोस तू. हे बघ, हे असले प्रकार मला चालणार नाही तर बघू नकोस. तुझ्या मुठीत नाही मावणार मी. नाही हो. अहो बघा ना, दाराचा केवढा आवाज येतोय. कोणीतरी दार वाजवतंय. मला भीती वाटली म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले. चला ना. भाऊजी, दार उघडा. अरे विनू, तरुण आहेस तू. तू काय घाबरतोस? जा, दार उघड. अरे जा ना. हो, बघतो. गप, यमुनाताई अशी कशी आली आणि इतकी भकास का दिसतेस तू? यमुने, अगं काय झालं? रमाई, रमाई, मी परत आलीये. काय आमची रमाई, मी परत नाही राहणार सासरी. अगं माझा नवरा मुळीच सुधारलेला नाहीये, उलट व्यसनी झालाय. सासूबाईंनी कामवालीला काढून टाकलाय. धुणी भांडी, केर वारे, दळण, स्वयंपाक सगळी कामं त्यांनी माझ्या एकटीवरच टाकली आहेत. आणि माझा नवरा परत परागंदा झाला. शंभू पण नाहीये ग माझ्या जवळ. कशी राहू ग मी तिथे? रमाई, कृपा करून माझ्यावर रागवू नकोस, पण काही झालं तरी मला पुन्हा तिथे पाठवू नकोस रमाई. नाही रमाई. यमुने, अगं असं कसं करेन मी? मी तुला मुळेच परत पाठवणार नाही. आणि महाराजांना सांगून त्या इनामदारांना सुद्धा दम दे. तू नको काळजी करूस, रडू नको, शांत. अहो जाऊबाई, पाणी आणा. काय अवस्था झाली माझ्या लेकीची, बिचारी. बघवत पण नाही ग तुझ्याकडे. असं कसं कोणी आपल्या सुनेला वागवू शकतं? विठुराया, आहोंना मी रडायला हवीये. आणि मी आहोंना सांगितलंय की मी अजिबात रडणार नाही. विठुराया, आपलं ठरलंय ना, काहीही झालं तरी डोळ्यात अश्रू आणायचे नाहीत. मग मी काय करू रे? आहोंच्या आनंदासाठी मी रडू का? की नको रडू?
मला माहितीये मला रडवण्यासाठीच आहुंने हे लग्न केलंय. म्हणजे म्हणजे पुन्हा तेच आहुंच्या मनात मीच आहे. आणि मला खात्री आहे विठुराय, माझ्या मनातल्या प्रेमाची जाणीव तू आहुंना नक्की करून देशील, हो ना? पण तोपर्यंत हा छळ सहन करण्याची शक्ती आणि बळ मला दे रे विठुराय. मामी अंतरून घाल. आता सांग गोष्ट. सांगते हा. एक ना आटपाट नगर होतं. आता माझी चिमणी बघा कशी खुदकन हसेल आणि आनंदानं नाचायला लागेल. मागचं सगळं विसरायचं. नको काळजी करूस. आता रमाईकडे आलीस ना तू, सगळं ठीक होईल. यमुने, अगं माणिकला आता यावेळी इथे बघून तुला प्रश्न नाही का पडला? सांगते, अगं आपल्या दिगूनं माणिकशी लग्न केलं. आम्हाला कुणालाही काही न कळवता थेट लग्न करून आला. काय काय सांगतेस रमाई? आता कसं आपली यमुना घरी आली आहे असं वाटू लागलंय. वहिनी, तुमच्या एका वाक्याने जादू केली आहे. अरे वा दिगू, म्हणजे मी जाण्याची वाट बघत होतास की काय? नाही, असं काही नाही. मी म्हणायचं ना रमाई, माणिकच दिगूला शोभून दिसेल. काय माणिक, शेवटी बाजी मारलीस हो. गुपचूप लग्न केलं. यमुनाताई नमस्कार करते हा. अगं महाराजांनीच तुला योग्य वेळी इथे येण्याची वाट दाखवली बघ यमुने. दिगू आणि माणिकचं लग्न आपल्याला साजरं करायचंय. उद्यापासून या घरात खूप मौज असणार आहे. सगळे विधी, सगळे खेळ, सगळे सोहळे साजरे करायचेत आपल्याला. पण सुरुवात करणार आहोत अंगठी शोधण्याच्या खेळापासून. ती राणी दळण दळत होती आणि दळता दळता तिच्या बोटातली अंगठी सैल झाली. ए मामी, ती नटवी माणिक आपल्याकडे कायमची राहणार का ग? नटवी, मोठ्यांना असं नाही बोलायचं. आणि तुम्ही गोष्ट ऐकताय की नाही? मग सारखे सारखे गोष्टीतून बाहेर का बरं पडताय? अगं पण मामी, दिगू मामाची बायको तर तू आहेस ना. मग तू असताना दिगू मामाने माणिकशी का बरं लग्न केलं? तुम्ही आत नका पडू. पण मला हे मुळीच आवडलेलं नाहीये. तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे की नाही? मी ना दिगू मामाशी कट्टी आहे. तुम्ही तेच तेच बोलत राहिलात ना, तर मी गोष्ट नाही सांगणार तुम्हाला. सांग सांग, गोष्टी सांग. दळता दळता राणीच्या हातातली अंगठी पडली आणि हरवली. आणि माझं बाळ रमाई कधी एकदा त्याला भेटते असं झालंय. हट्ट केला असेल ना, शंभूने त्रासही दिला असेल. अगं देणारच. मुलगा कोणाचा आहे हा? हो ग बाई, अगं आडवं करून त्याला गोष्टच सांगत होते, तेवढ्यात तुझी थाप आली दारावर.
आणि आता येवाना आला नाही म्हणजे स्वारी झोपली असणार. कधी एकदा माझ्या गुलामाला भक्ती असं झालंय. आलीच. हो. सासूबाई, अहो शंभू त्या सखूकडे गेला असेल तर? नाही म्हणजे आपण यमुना वंसांना सांगायला हवं होतं ना, तुळसा हीच सखू आहे. अगं सांगायला कशाला हवं? तुळसाला बघेल तेव्हा तिचं तिलाच कळेल ना. एक रेष लहान असली की बाजूला मोठी रेष हवीच ना. तुळसा हीच सखू आहे हे कळल्यावर तिच्या त्रासाची मात्रा कमीच होईल बघ. आणि हे सगळं राणी अडून बघत होती. तर राणीची अंगठी हरणीने पाण्यातून तर काढली, पण तिच्या मागे दुष्ट लांडगे लागले हो. जीव वाचवत रानातून हरणी पळत होती आणि ते दुष्ट लांडगेही तिच्या मागे पळत होते. मग ती हरणी वाचेल ना? शंभू, शंभू, आली माझी यमुना, आली माझी यमुना. शंभू, शंभू, माझं सोदूला माझं चुकवलं माझं शंभू. काय झालं गे यमुने? तुला मला बघून वाईट वाटलं का? तू रडते काय आहेस? अरे गदड्या, प्रेमाचे अश्रू आहेत रे. इतके दिवस तुझ्यापासून दूर होते ना, जीव अगदी व्याकुळ झाला होता रे तुझ्यासाठी. पण मला सांग, तुला माझी जरा तरी आठवण आली का रे? अगं यमुने, आठवण तर खूप आली. कोणी ते बोलायला नव्हतं ना, धपाटे घालीन. तुळसा ना ग तू? तू अजून इथेच ठाण मांडून बसलीयस का? म्हणजे गंगीचा हात अजून बरा झाला नाहीये की तू रमाईच्या गळ्यात पडलीयस कामासाठी? ही तुळसा पडणं वेधण्यासारखी टकामका बघत बसते. अगं उत्तर देता येत नाही का? अगे यमुने, तुळसा कशाला म्हणतेस? ही तुळसा नाही तर माझी सखू मामी आहे. सखू मामी तर माझी सखू मामी आहे. सखू मामी. सखू, सखू परत आली? रमाई नाही. हो यमुने, यमुने अगं शांत हो. माझं ऐकून तरी घे जरा. अगं रमाई, ज्या सखूने माझ्या शंभूला 2-2 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, तिलाच तुम्ही ओळख पटवून सुद्धा घरी ठेवलीये. आणि शंभू सुद्धा बघावा तेव्हा तिच्याकडेच असतो. आणि मी शांत राहू? अगं बाई, बाबाजी महाराजांचाच आदेश आहे तसा. त्या तुळसाला सकू म्हणूनच घरात ठेवा असं सांगितलंय. अगं पण बाबाजी महाराजांनी तिची सर्व शक्ती काढून घेतलीये. ती आता बिनविषाची नागिण आहे. आपल्याला काही धोका नाही तिच्यापासनं, उलट तिलाच आपल्यापासनं धोका आहे. तेव्हा आता तुला काळजी करायचं काही कारण नाही यमुने.
उलट हीच वचपा काढायची चांगली संधी आहे आपल्याकडे. त्या सखूला ना अजिबात दयामाया दाखवायची नाही. मला पण खूप त्रास दिलाय तिने. मलाही त्याचं उपट काढायचंच आहे. तेच अगं ती सखू चांगली आयती तावडीत सापडलीये. बघूया ना किती दिवस तग धरते ते. तिचं कंबरड मोडेपर्यंत तिला राबवून घ्यायचं. अगं मी तर त्या गंगेला 2 दिवस कामावर येऊ नको असं सांगितलंय. जितका सखून आपल्याला त्रास दिलाय ना त्याच्या शतपट आपण तिला त्रास द्यायचा, तिला राबवून घ्यायचं. उठता लात आणि बसता बुक्की. अगदीच चालेल. त्या सखूला ना आपण उकळात चांगलं कांडू. ती सखू स्वतःहून इथून पळून गेली पाहिजे. चांगली सळो की पळो करून सोडू तिला. मामी, मी पण तुझी मदत करू? हे तुमचं काम नाहीये. अरे वा, एवढी सगळी छान तयारी कशासाठी? काय सांगू, हे सगळं मी आहो आणि माणिकताईंसाठी करते. अहो वहिनी, तुम्ही हे सगळं काय करताय तुमच्या लक्षात येतंय का? हे सगळं तुम्ही का करायला हवं? बघ, विनू मामाला सुद्धा नाही माहिती की हे काय चालू आहे ते. अरे मला कळतंय रे, पण हे सगळं वहिनींनी कशाला करायचं? ए जातेस ना, जा ना मग. नाही म्हणजे रडक्या चेहऱ्याने इथे कशाला थांबायला हवं ना. कोण रडक्या चेहऱ्यानं आलंय काका? सखू? छे, अरे ती कशी रडेल? आणि तू तिला जायला का सांगतोयस? मग इथली कामं कोण करणार? काकू? नाही नाही, अजिबात नाही. अरे माझ्या आणि माणिकच्या सुखाच्या पायघड्या सखूनेच घालायला हव्यात. यमुनाताई, मी सखूच्या बाबतीत तुला नाही नाही ते बोललो त्याबद्दल मला क्षमा करा. खरं तर माझीच चूक होती, पण आता मी माझी चूक सुधारणार. एक वेळ तुम्ही या सखूला माणुसकी दाखवाल, पण मी अजिबात दाखवणार नाही. हो ना सखू? नाही, आपलं तसं ठरलंय. काय? माझ्या डोळ्यात हिच्यामुळे ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूचा हिशेब मी वसूल करणार. हेच वहिनी सहन करतायत म्हटल्यावर सगळे अजून अजून लचके तोडणार. चल शंभू, पण बाहेर खेळू जरा वेळ. अगे बघत काय उभी आहेस? ते ताट तामण उचल आणि पाठ घेऊन ये.
ठेव तिथे. दिगू माणिक, अरे तुम्ही उभे का? असे उत्सव मूर्ती असे तिष्ठत का उभे राहिलेत? चला बसा बसा. हो. बरं शेजारी बसा. अहो पण वहिनी, असे ते समोर समोर हवेत ना. भाऊजी, अहो जे जे सोयीचं ते करावं. आणि आता दोघांनाही शेजारी शेजारी बसायची ओढ लपून का राहिलीये? काय ग यमुने? म्हणून म्हटलं बसा शेजारी. अगं यमुने, नाही दोघांपैकी अंगठी कोणाला मिळेल ग? मला वाटतंय की माणिकच ती मिळवेल, कारण तिचं लक्ष सतत अंगठीकडेच असेल. नाही हा? म्हणजे तुला काय म्हणायचंय? दिगू हातात हात घेऊन बसणार आहे की काय? त्याचंही लक्ष अंगठीकडेच असणार आहे. दिगू ऐकतोयस ना? अंगठी तुलाच मिळायला हवी. हो तर जो अंगठी पटकावेल त्याचं संसारात आणि घरावर आयुष्यभर वर्चस्व असतं. वहिनी, तुम्ही पण तुमच्या वेळी ती अंगठी पटकावली असणार ना? भाऊजी, हं? नाही हो, म्हणजे अंगठी दिगूलाच मिळणार ही तुमची इच्छा अगदी बरोबर आहे, पण मला शक्यता माणिकची जास्त वाटते हो. नाही, हिच्या लग्नाच्या वेळी हे काही झालंच नाही ना, कारण हिची घरात राहायची लायकीच नव्हती. मग कसलं वर्चस्व गाजवणार? विठुराया, मला रडू येऊ देऊ नकोस. अगं सखू, हे घंगाळा बघ किती डुगडुगतंय. अगं पडेल ना ते. ते धरून ठेवायला पाहिजे, तरच आम्हाला आमची अंगठी शोधता येईल. अगं नाहीतर सगळं दूध सांडून जाईल ना. तेच तर हवं असेल ना हिला, सगळं दूध सांडून जावं आणि आपल्याला आनंदच मिळू नये. असं काही होणार नाही. सखू बस तिथे आणि दोन्ही हाताने ते घंगाळ घट्ट धरून ठेव. आणि हा, खेळ खेळताना दोघांपैकी कुणी लबाडी केली, अंगठी न शोधतात एकमेकांचे हात धरत राहिली ना, तर त्यांना पकडायचा. हा नीट बघायचा हा खेळ आनंदाने. बस.